जालन्यात पोलीस भरतीला सुरुवात 156 जागांसाठी तब्बल 9,745 उमेदवार मैदानात. पोलीस मैदानावर मैदान चाचणी सुरू. ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे कडक नजर. जालन्यात पोलीस दलातील 156 रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रियेला आजपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. जालना येथील पोलीस मैदानावर मैदानी चाचणीला सुरुवात करण्यात आली असून या भरतीसाठी तब्बल 9,745 उमेदवारांनी अर्ज केलेत. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी यासाठी मैदानी चाचणी इन कॅमेरा घेण्यात येते. यासाठी सुमारे 250 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण भरती प्रक्रियेवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले की पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेतली जात आहे. प्रक्रिया पार पडत आहे. साधारण किती जणांसाठी भरती होत आहे, किती दिवस प्रक्रिया चालणार आहे? महाराष्ट्र पूर्ण राज्यभरात पोलीस भरती 11 फरवरी आजपासून सुरू झाली आहे. जालन्यामध्ये 156 जागांसाठी ही भरती आम्ही घेत आहोत. जवळपास 9,600 कॅन्डिडेट याच्यामध्ये अप्लाय झालेले आहे आणि ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. पूर्णपणे ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे त्यासाठी सगळी ठिकाणी कॅमेरा सीसीटीव्ही लावलेले आहे. प्रत्येक रिझल्ट आपण कॅमेराजनी पण रिव्हेरीफाय करण्याची सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे. स्टॉपवॉच पण आहे आणि टेक्नॉलॉजी पण आहे आणि पूर्णपणे ट्रान्सपेरंट पद्धतीमध्ये भरती घेतली जाईल याची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत. तसेच यावेळी मी आपल्या माध्यमातून कॅन्डिडेट्सला आवाहन करतो की जर कोणी काही आमिष दाखवतो, तुम्हाला नोकरी लावून देतो, काही पैशाची मागणी करतो तर अजिबात त्याच्या बळी पडू नको. अजिबात कुठला स्कोप नाही आहे. तो तुमचीच फसवणूक करण्यासाठी असा काही करत असेल तर कोणी अशी आमिष दाखवतो लगेच जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पण कंट्रोल रूमला माहिती द्यावी.